हॅलो फ्रेंड्स, प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. चायनीजमधला मंचुरियन हा प्रकार सगळ्यांनाच खूप आवडतो. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच हा पदार्थ आवडीने खात असतात. तर घरच्या घरी अगदी हेल्दी असे मंचुरियन कसे बनवायचे ते आजच्या भागात आपण बघणार आहोत. बाहेरून मंचुरियन आणण्यापेक्षा घरी बनवलेले मंचुरियन अतिशय सुंदर होतात, चवदार लागतात आणि अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने कसे करायचे ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर सुरुवात करूया आता आपण रेसिपीसाठी. त्यासाठी मी इथे घेतलेला आहे कोबी. हा 1 किलो कोबी घेतला आहे. तो छान बारीक किसणीने किसून घेतलेला आहे. तर किसून झाल्यानंतर आपल्याला या कोबीमधलं सगळं पाण्याचं प्रमाण जे असतं ते आपल्याला काढून टाकायचं आहे. त्यासाठी इथे आपण असा घट्ट कोबी पिळून घ्यायचा आहे आणि सगळं पाणी बाजूला काढून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायची मिरेपूड, चवीनुसार आपण घालणार आहोत मीठ. व्यवस्थित हे मिश्रण आपल्याला मिक्स करायचं आहे. त्याच्यामध्ये आपण लसूण आणि मिरच्यांची पेस्ट आपल्या आवडीनुसार घालायची आहे. तर इथे 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 5 ते 6 मिरच्या पेस्ट करून आपण त्याच्यामध्ये मिक्स केलेल्या आहेत. त्यानंतर इथे अरारोट पावडरचा वापर केलेला आहे आणि त्यामध्ये 1 वाटी आपण मैदा घालायचा आहे. तर अरारोट पावडर आणि मैदा आपल्याला आवश्यकतेनुसार याच्यामध्ये जे कोबीमध्ये पाण्याचं प्रमाण आहे त्याच प्रमाणात आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं जर घट्ट वाटलं तर आपण थोडासा पाण्याचा हात लावून व्यवस्थित गोळा छान मळून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपलं हे छान पीठ तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण छोटे छोटे आकाराचे बॉल्स करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता इथे आपल्याला ज्या आकाराचे मंचुरियन करायचे आहेत तेवढ्या साईजचे मी एकसारखे असे व्यवस्थित बॉल्स करून घेतलेले आहेत. इथे कडकडीत तेल तापलेलं आहे. आता या तापलेल्या तेलामध्ये आपल्याला हे सगळे मंचुरियन सोडून घ्यायचे आहेत. मध्यम आचेवरती गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला सगळे मंचुरियन छान तळून घ्यायचे आहेत. होममेड मंचुरियन खूपच सुंदर होतात, चवदार लागतात. फ्रेंड्स, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. अशा छान छान रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, त्या एकदा नक्की बघा. तर इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित छान गोल्डन ब्राऊन कलरचे आपले मंचुरियन तयार झालेले आहेत. तर तळलेले मंचुरियन एका प्लेटमध्ये काढून घेतलेत. त्यानंतर आपल्याला करायची आहे मंचुरियनची ग्रेव्ही. त्यासाठी मी इथे कांदा घेतलेला आहे, तो चौकोनी चिरून घेतला आहे. टोमॅटोसुद्धा चौकोनी आकारात चिरून घेतलेले आहेत आणि सिमला मिरची पण चौकोनी चिरून घेतलेली आहे. 2 चमचे तेल कढईमध्ये गरम झालेलं आहे. त्यामध्ये कांदा, आलं लसूण मिरचीची पेस्ट, मीठ टाकून व्यवस्थित आपण ते हलवून घेणार आहोत. तर थोडासा कांदा झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये सिमला मिरची ॲड करायची आहे. त्यानंतर आपण टाकणार आहोत टोमॅटो. हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. तर हे आपल्याला अर्ध कच्चं असं शिजवून घ्यायचं आहे. गॅस मोठाच ठेवायचा आहे. त्यानंतर इथे छान चव येण्यासाठी आपण टोमॅटो सॉसचा वापर केला आहे. तर 3 चमचे मी टोमॅटो सॉस वापरला आहे. त्यानंतर ब्लॅक सोया सॉस 2 ते 3 चमचे आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. व्यवस्थित मिश्रण मिक्स झाल्यानंतर आपण जे मंचुरियन तळून घेतलेले आहेत ते मंचुरियन आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेत. आता हे सगळं छान मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे सगळं मिश्रण मिक्स झालेलं आहे. तोपर्यंत आपण इथे 3 चमचे अरारोटची पावडर घेतलेली आहे. त्यात बसेल एवढं पाणी टाकायचं आहे. पातळ अशी पेस्ट करून घ्यायची आहे आणि ग्रेव्ही करण्यासाठी हे मिश्रण आपण त्याच्यामध्ये ओतायचं आहे. त्यामध्ये 1 वाटी पाणी मी अजून ॲड केलेलं आहे. थोडासा सोया सॉस आपण त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे. अशा प्रकारे खूप सुंदर असे होममेड ग्रेव्ही मंचुरियन घरच्या घरी तयार होतात.